चला नूतन मॅडम, तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझी जबाबदारी फार छान पेलवत आहात आणि उत्तम प्रकारे कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. आणि धन्यवाद मॅडम. सगळ्या साधकांना धन्यवाद. करा मॅडम सुरू. हो. प्रकरण 45, बंगाली आनंद महिमा. आवाज येतो मॅडम हो, येतोय येतोय. व्यवस्थित? हो, येतोय. ठीक आहे. बंगालच्या आनंदमयी मा म्हणजे ज्या निर्मला देवी आहेत, त्यांच्याबद्दल इथं दिले, पण ते खूपच सुंदर दिले. एवढी छान संत त्यांनी आजपर्यंत बघितली नव्हती कुठली. आणि त्या पूर्ण आनंदमयी म्हणजे त्या खरोखरच त्यांचा नेत्र कायम उघडा असतो. तो ती थर्ड आय आपण म्हणतो ते तिसरा नेत्र. आणि त्या त्या आनंदात इतक्या लीन असतात की त्यांना काहीही राहत नाही लक्षात, म्हणजे काहीच लक्षात येत नाही ती स्त्री आहे किंवा त्या काय करतात किंवा काय नाही. त्या नेहमी असं कधी पण कुठं पण बसतात आणि ते डोळे बंद केले की त्या बरोबर त्या लोकांमध्ये पोचलेले असतात. तर त्याच्याबद्दल दिलेलं आहे इथं सगळं. तर निर्मला देवींचे दर्शन घेतल्याखेरीज हिंदुस्थान सोडून जाऊ नये, यांचे पावित्र्य फार मोठे आहे. त्यांना सर्वत्र आनंद महिमा या नावाने ओळखतात. माझी भाची अमिया बोस ही माझ्याकडे आग्रहाने पाहत होती. जरूर, मला त्या संत महिलेला भेटण्याची फार उत्सुकता आहे, मी म्हणालो. आता योगानंदांची भाची जी आहे ती अमिया बोस आहे. आणि ती त्यांना म्हणते की तुम्ही इथून अमेरिकेला जायच्या आधी तुम्ही ह्या देवींना भेटलं पाहिजे. ह्या खूप मोठ्या संत आहेत. मग ते सांगतायत ईश्वरी साक्षात्काराच्या दृष्टीने त्यांनी फार उच्च अवस्था प्राप्त करून घेतली आहे, असे मी वाचलेले आहे. ईस्ट वेस्ट मध्ये त्यांच्या संबंधी काही वर्षांपूर्वी एक लहानसा लेखही आला होता. आता तो लेख दिलेला आहे. अमिया सांगत होती, मी त्यांना भेटून आलेली आहे. आमच्या लहानशा गावी जमशेदपूरला त्या नुकत्याच येऊन गेल्या. एका शिष्याच्या विनंतीवरून आनंदमयीमा मरणोन्मुखाशा एका इसमाच्या घरी गेल्या. त्या त्याच्या बिछाण्याजवळ उभ्या राहिल्या. त्यांनी आपला हात त्याच्या कपाळावर ठेवला आणि त्याची मरण काळ घरघर म्हणजे जी त्याच्या घशामध्ये घरघर होत होती, त्या इसमाचा रोग ताबडतोब ठीक झाला आणि आपण दुखण्यातून उठल्याबद्दल त्याला फार आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. म्हणजे तो पटकन त्या ह्याच्यातून बाहेर पडला. त्यांचा आशीर्वाद, त्यांची त्यांची ऊर्जा त्याला मिळाली आणि तो मरणाच्या दारातून पुन्हा उठून बसलेला आहे. त्यानंतर काही दिवसांनी मी असे ऐकले की आनंदमयी मा कलकत्त्याला भवानीपूर भागामध्ये एका भक्ताकडे राहत आहेत. श्री राईट आणि मी दोघे कलकत्त्यातील माझ्या वडिलांच्या घरातून ताबडतोब तिकडे निघालो. भवानीपूर मधील घराजवळ आमची फोर्ड गाडी येता क्षणीच आम्हा दोघांना रस्त्यावरून एक अपूर्व दृश्य दिसले. आनंदमयी मा एका उघड्या मोटारीमध्ये उभ्या होत्या. जवळ 100 एक शिष्य जमलेले होते. भक्तजनांना त्या आशीर्वाद देत होत्या. त्या तेथून जाण्याच्या तयारीत होत्या असे दिसत होते. श्री राईट यांनी फोर्ड गाडी काही अंतरावर उभी केली आणि त्या शांत अशा जमावाकडे जाण्याकरता आम्ही निघालो. त्या संत महिलेने आमच्या दिशेने एक दृष्टिक्षेप टाकला. त्या आपल्या गाडीतून खाली उतरल्या आणि आमच्याकडे येऊ लागल्या. आता त्यांनी ओळखलेलं आहे की परमहंस योगानंद हे सुद्धा योग योग विद्या जाणतात आणि ते सुद्धा त्या लोकातून जाऊन आलेले आहेत किंवा त्यांची सुद्धा साधना तेवढी आहे. ते त्या इथं ओळखतात. आता इथं पिताजी म्हणून लिहिले, खरं तर तिथं बाबा आहे. तर त्यांना म्हणतात की बाबा आपण आलात, असे जिव्हाळ्याचे शब्द बंगालीत उच्चारून त्यांनी आपला हात माझ्या गळ्याभोवती टाकला आणि आपले डोके माझ्या खांद्यावर टेकले. श्री राईट यांना मी नुकतेच म्हणालो होतो की माझी या संत महिलेशी काही ओळख नाही आणि स्वागताचे हे अपूर्व दृश्य पाहून त्यांना मोठी गंमतच वाटली. 100 भक्तांचे डोळे आमच्यावर एकदम आश्चर्ययुक्त नजरेने ते प्रेमळ दृश्य पाहून खेळले. म्हणजे सगळ्यांना हे वाटलं ही कुठली ओळख आहे ह्यांची. इतक्या त्या प्रेमाने त्यांना आलिंगन देत आहेत आणि
स्वागत करत आहेत. त्या संत महिला समाधीच्या उच्च अवस्थेत आहेत हे मी ताबडतोब ओळखले. बाह्यत त्यांनी जरी स्त्री देह धारण केला होता तरी आपण एक अविनाशी आत्मा आहोत हे त्या जाणून होत्या. आणि त्या भूमिकेवरून परमेश्वराच्या दुसऱ्या एका भक्ताचे त्या स्वागत करीत होत्या. त्यांनी मला हात धरून आपल्या गाडीत नेले. आनंदमयी माझ्यामुळे आपल्याला निघायला विलंब होता. म्हणजे त्या कुठेतरी बाहेर चालल्या होत्या आणि हे दोघं दिसल्यानंतर त्या थांबल्या आणि त्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी तिथं त्यांना अं, त्यांना खूप त्या त्यांच्या मोटारी गाडीत त्यांना घेऊन गेलेत. पिताजी, युगायुगानंतर मी आपल्याला युगानंतर ह्या आयुष्यामध्ये प्रथमच भेटत आहे. इतक्यात जाऊ नका, त्या म्हणाल्या. म्हणजे त्यांना अशी काही अनुभूती आली की आपण आधी ह्यांना भेटायला पाहिजे होतं, किंवा हे सुद्धा एवढे साधनेमध्ये मग्न असलेले इसम आहेत, तर आपण ह्यांना भेटायला पाहिजे होतं. आम्ही दोघे गाडीमध्ये पाठीमागील आसनावर जाऊन बसलो. आनंदमयी लवकरच समाधी अवस्थेत गेले. त्यांचे सुंदर डोळे आकाशाकडे लागले आणि अर्धोन्मिलित असे ते एकदम निश्चल झाले. म्हटले तर जवळ, म्हटले तर दूर, अशा स्वर्गाकडे त्यांचे डोळे लागलेले होते. भक्त मंडळी हलक्या आवाजात आनंदमयी मा की जय असे म्हणत होते. ईश्वरी साक्षात्कार झालेले पुष्कळ संत मी हिंदुस्थानात पाहिलेले आहेत, पण अशा तऱ्हेची उच्च कोटीला पोचलेली संत महिला मी पाहिलेली नव्हती. त्यांची मृदू सौम्य अशी मुद्रा एका दिव्य आनंदाने झळकत होती आणि म्हणूनच त्यांना आनंदमयी असे नाव प्राप्त झाले होते. डोक्यावर डोक्यावर त्यांनी पदर घेतलेला नव्हता व त्यांचे लांब काळेभोर केस पाठीवर तसेच रुळत होते. त्यांच्या कपाळावर रक्तचंदनाचा टिळा होता व त्यांचे आध्यात्मिक नेत्र सतत उन्मिलितच आहे असे दर्शवित होते. त्यांची लहानशी मुद्रा, त्यांचे लहानसे हात, लहानसेच पाय त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने थिटे दिसत होते. म्हणजे त्यांची ईश्वरी साक्षात्कार त्यांना आधी घडलेला आहे आणि त्या नेहमी त्या आनंदाच्या अवस्थेतच असतात असं दिलेलं आहे. आनंदमयी समाधीत असताना जवळच एका शिष्य महिलेला मी काही प्रश्न विचारले. आता ते त्यांच्याबद्दल जास्ती माहिती जाणून घेतात त्यांच्या ह्या पुस्तकासाठी. त्या शिष्य महिलेने मला माहिती दिली, आनंदमयी हिंदुस्थानात सगळीकडे जातात. पुष्कळशा ठिकाणी त्यांचे शेकडो शिष्य आहेत. त्यांच्या धाडसी प्रयत्नांनी बऱ्याच इष्ट अशा सामाजिक सुधारणा घडून आल्या आहेत. स्वतः ब्राह्मण असून त्या जातीभेद मानत नाहीत. आम्ही काही जण प्रवासात नेहमी त्यांच्या बरोबर असतो. त्यांना कमी जास्त काय लागते ते पाहत असतो. आम्हाला त्यांची आईसारखी शुश्रूषा करावी लागते, कारण त्या स्वतः आपल्या शरीराकडे काही लक्ष देत नाहीत. त्यांना जर कोणी खायला दिले नाही तर त्या खातही नाही आणि मागतही नाहीत. त्यांच्या पुढे जेवणाचे ताट वाढून जरी ठेवले तरी त्याला त्या स्पर्श सुद्धा करीत नाहीत. त्यांनी या जगातून निसटून जाऊ नये म्हणून आम्ही भक्त मंडळी आपल्या हातांनी त्यांना भरवतो. कित्येक दिवस त्या समाधी अवस्थेतच बहुधा असतात. त्यावेळी त्यांचा श्वासोच्छवास सुद्धा चालतो न चालतो. डोळ्यांची उघडझाप सुद्धा होत नाही. त्यांचे प्रमुख शिष्य म्हणजे त्यांचे यजमान भोलानाथ. पुष्कळ वर्षे झाली. लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांनी मौन व्रत स्वीकारले आहे. म्हणजे जे भोलानाथ आहेत ते बोलत नाहीत अजिबात, मौन व्रत आहे त्यांचं. त्या शिष्य महिलेने नंतर मला एक व्यक्ती दाखवली. त्या व्यक्तीचे खांदे चांगले रुंद, अवयव सुरेख होते, केश लांब लचक असून दाढी पिकलेली होती. त्या गर्दीत ती व्यक्ती अगदी शांतपणे उभी होती आणि तिचे हात शिष्य भक्तिभावाने जसे हात जोडतो तसे जोडलेले होते. आनंद तत्वाकडे बुडी मारून ताजेतवाने झाल्यावर आनंदमयी आता आपली जाणीव, आपले लक्ष त्या पार्थिव जगाकडे केंद्रित करू लागले. पिताजी म्हणजे इथं बाबा बोलले त्यांनी, ज्या दुसऱ्या पुस्तकामध्ये आहे ते ते स्वामी परमहंसांसाठी बोललेलं आहे. बाबा, तुम्ही सध्या कुठे राहत आहात हे मला सांगा. तेव्हा ते सांगतात की मी आता सध्या तरी कलकत्त्यामध्ये, रांची मध्ये आहे.
आणि आता अमेरिकेला जाणार आहे. त्यावेळेला त्या म्हणतात की अमेरिकेला, म्हणजे त्यांना खूप म्हणजे त्या खूप लहान मुलासारख्या आहेत. इतक्या त्या निष्पाप वगैरे अशा आहेत की अ, त्या म्हणजे जे आपण म्हणतो की चांगलं वाईट काय बोलावं, जे काही त्यांच्या मनात येतं ते त्या बोलून टाकत असतात. तर त्यावेळेला अ, ते म्हणतात की तुम्ही माझ्याबरोबर याल का अमेरिकेला? तर त्यावेळेला त्या म्हणतात जर बाबांनी नेलं तर येईल मी. पण त्यांचं असं होतं की 20 जण तरी त्यांच्या दिमतीला लागत होते आणि त्यांचे रोजचे ज्या गोष्टी आहेत किंवा साधना फक्त त्या एकट्या करत होत्या. बाकी सगळे त्यांची कामं जी आहेत ते ते सगळे शिष्य करत होते. आता इतक्या सगळ्या लोकांना घेऊन जाणं काही शक्य नव्हतं, म्हणून मग ते जरा त्यांनी हा विचार सोडून दिलेला. की मग ते म्हणाले, निदान आपल्या भक्त मंडळींबरोबर रांचीला या, म्हणजे त्या विद्यालयाला भेट द्या म्हणून सांगितलं. त्यांचा निरोप घेता घेता मी म्हणालो, परमेश्वराचे अर्भक म्हणून तुम्ही स्वतःला मानता, तेव्हा शाळेमधील लहानग्यांची सोबत तुम्हाला फार आवडेल. मग त्या काही दिवसांनी तिकडे गेलेल्या. जेव्हाही बाबा मला नेतील तेव्हा मी आनंदाने जाईन. म्हणजे त्या म्हटल्या त्या कुठेही जायला तयार आहेत, फक्त त्यांना कोणीतरी घेऊन जायला पाहिजे. त्यानंतर थोड्याच दिवसांनी त्या संत महिला येणार म्हणून रांची विद्यालयात एकदम गडबड उडून गेली. मुलांनी त्या आता कोणत्याही दिवशी येतील म्हणून त्या उत्साहाची वाट पाहावयास सुरुवात केली. अभ्यास बंद होणार, तासनतास संगीत आणि सगळ्यात वरकडी म्हणजे एक मोठे जेवण, मेजवानी ह्याच मुलांना जास्ती आकर्षण होतं की अभ्यास नाही करायचा, आता आता कोणतरी येणार आपल्याला भेटणार, म्हणजे तो एक उत्सव असतो मुलांसाठी. जय हो आनंद मा की जय हो. संत महिला आणि त्यांच्या बरोबरची मंडळी ही जेव्हा शाळेच्या दरवाजातून आत आली तेव्हा उत्साहपूर्ण छोट्या छोट्या कंठातून मोठ्या संख्येने वरील तालस्वर निनादून उठला. झेंडूंच्या फुलांचा नुसता वर्षाव झाला. झांजा जोर जोरात वाजू लागले, शंख फुकले गेले आणि मृदंगावर जोराचा ठेका बसू लागला. आनंदमयी मा यांनी त्या कोवळ्या उन्हात शाळेच्या मैदानावरून थोडासा फेरफटका मारला. त्यांची मुद्रा हसरी होती. त्या सदैव आपल्या हृदयात सहज वाहून नेणारा स्वर्गीय आनंद बाळगीत होत्या. इथे कसे सगळे छान आहे, त्यांना खूप आवडले. तिथलं जे वातावरण आहे, मुलं आहेत किंवा त्यांचा उत्साह आहे, ते सगळं आवडले. आनंदमयी मांना ती मुख्य इमारतीत नेताना त्यांचे हे उद्गार निघालेले आहेत. त्या माझ्या शेजारी बसल्या. त्यांच्या मुद्रेवर बालसदृश स्मित विराजत होते. अगदी जिवलग सारख्या असूनही त्यांच्या भोवती एक प्रकारच्या परकेपणाचे वलय दिसून येत होते. म्हणजे त्या इथं वावरत असल्या, इथं जरी सगळ्यांशी प्रेमानं राहत असले तरी त्यांचं लक्ष जे आहे ते लक्ष त्या जे आपण आधीच्या प्रकरणांमध्ये बघितलंय की ज्या आनंद लहरींमध्ये असतं किंवा त्या हिरण्य लोक जिथं आपले युक्तेश्वर गिरी वगैरे असतात, अशा ठिकाणी ज्या आनंद जिथं असतो त्या ठिकाणी ते जातात. त्यांचं जे अ, सूक्ष्म शरीर वगैरे ते त्या लोकातच असतं. म्हणजे त्या इथं आहेत पण तरी सुद्धा एक परकेपणाचे वलय दिसून येत होते असं सांगितलंय का. म्हणजे त्या तुटक सुद्धा आहेत आणि त्यांचं लक्ष नेहमी त्या आनंदाच्या अवस्थेतच असतं. अशा तऱ्हेने त्यांच्यामध्ये सर्व व्यापकता असूनही तुटकपणाचाही विरोधाभास दिसून येत होता. आपल्या जीवन चरित्राबद्दल मला काही सांगाल काय? आता स्वामीजी विचारतात त्यांना की तुमच्या आयुष्याबद्दल थोडं सांगा. बाबाजींना सगळे काही माहीत आहे, त्याची पुनरुक्ती कशाला? म्हणजे त्या म्हणतात तुम्हाला तर सगळं माहित आहे, तुम्हाला सगळं जाणता येतं किंवा तुम्ही हे तुमच्या साधनेने बघू शकता की माझं आयुष्य कसं होतं, तर मग हे मी पुन्हा पुन्हा कशाला सांगायला पाहिजे? एका जन्माच्या अल्पावधीत घडलेला इतिहास विशेष महत्वाचा नाही असे त्यांना उघडपणे वाटले. म्हणजे त्या म्हटल्या की माझं आयुष्य एवढं काही फार सांगण्यासारखं नाहीये त्याच्यात. मला हसू आले. तरी पण त्यांना तीच विनंती जरा सौम्य आवाजात मी केली. पिताजी, बाबा सांगण्यासारखे थोडेच आहे असे सांगू लागले.
आपले सुंदर हात त्यांनी नापसंती दर्शवण्याच्या हेतूने पुढे केले. माझी जाणीव या नश्वर देहाशी कधीच निगडीत संबंध झालेली नाही. म्हणजे त्या म्हणतात की हा देह आणि मी हे वेगळे आहोत आम्ही, आणि हे देहापासून मी कधीच दूर आहे, म्हणजे खूप दूर आहे. पिताजी ह्या जगात जन्मास येण्यापूर्वी मी तशीच होते. म्हणजे मी त्यांना किती स्वतःची आत्मिक जाणीव आहे की आपण एक आत्मा आहोत. म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी त्या बोलतात. इथं पिताजी म्हणजे त्या श्री योगानंद परमहंस योगानंदांना बोललेला आहे पिताजी. हा ह्या नश्वर देहाशी कधीच निगडीत संबंध, म्हणजे मी जी जन्मापूर्वी होते तीच मी आहे. लहान मुलगी असताना तशीच होते, पुढे बाई झाले तरी तशीच राहिले, पुढे घरातल्या माणसांनी या देहाचे लग्न करण्याचे ठरवले तरी तशीच होते. म्हणजे त्या पूर्ण त्या अ, आत्मा स्वरूपामध्ये, किंवा त्यांना इतकी जाणीव आहे की मी एक आत्मा आहे, आणि अ, हे शरीर कसं मोठं झालं काय झालं याच्याबद्दल त्यांना काहीही विशेष वाटत नाही. आणि पिताजी आताही तुमच्या समोर आहे तरी तशीच आहे. म्हणजे त्या म्हणतात की मी एक आत्मा आहे, जसे पूर्वी होते तशीच आहे. आणि यापुढे अनंततेच्या दालनात चालत असलेल्या माझ्या भोवतीचा हा सृष्टीचा नाद जरी बदलत राहिला तरीही मी तशीच राहील. त्या म्हणतात ते शरीराचं काहीही झालं तरी मी जशी आहे तशीच आहे, माझ्यामध्ये काही फरक झालेला नाही. आणि त्यानंतर मग आनंदमयींना गाढ अशी ध्यानाची अवस्था आली. त्यांचे शरीर अगदी पुतळ्यासारखे निश्चल झाले. त्या आपल्या राज्यात जेथून नेहमी त्यांचे बोलावणे येत असते अशा राज्यात निघून गेल्या. त्यांच्या डोळ्यांच्या काळ्या खाचा निर्जीव काचेसारख्या दिसू लागल्या. जेव्हा संत लोक आपली जाणीव पार्थिव देहातून शरीरातून बाहेर काढून घेतात तेव्हा त्यांचे डोळे असेच दिसतात. त्यांचे शरीर त्यावेळी एका निर्जीव अशा मातीच्या गोळ्यासारखे दिसू लागते. अशा तऱ्हेच्या समाधी अवस्थेमध्ये आम्ही साधारण 1 तास तसेच बसलो. त्यानंतर त्या ह्या जगात परत आल्या. त्यावेळी त्यांच्या मुद्रेवर एक मृदू हास्य विराजत होते. आनंदमयी मा, मी म्हणालो, कृपा करून माझ्या बरोबर बागेत येता का? मी मिस्टर राईट यांना काही फोटो घ्यायचे आहे. म्हणजे ह्या पुस्तकासाठी त्यांनी काही फोटो घेतलेले आहेत, किंवा तिथं लावण्यासाठी. पिताजी, जरूर, आपली इच्छा तीच माझी इच्छा. ज्यावेळी श्री राईट यांनी फोटो घेत होते त्यावेळी त्यांच्या तेजस्वी नेत्रात कधी कधी कमी जास्त न होणारे असे दिव्य तेज चमकत होते. नंतर ते जेवायला बसल्या त्यावेळेच सगळं इथं सांगितलेलं आहे. नंतर जेवणाची वेळ झाली. आनंदमयी मा आसनावर मांडी घालून बसल्या. त्यांच्या हाताशी त्यांना खाऊ घालायला एक भक्त बसला. चेल्याने तोंडापर्यंत आणलेला घास त्या संत महिलेने एखाद्या लहान मुलासारखा आज्ञाधारकपणे घेऊन टाकला. आनंद महिमांना आमटी, कढी व पक्वान्न यामधील काही फरक समजत नव्हता, हे स्पष्ट दिसून येत होते. म्हणजे त्या प्रत्येक कुठल्याही गोष्टीचा चव घेऊन असं खात नव्हत्या. त्यांच्यासाठी सगळे पदार्थ, सगळ्या चवी एकसारख्याच होत्या. म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये काही रसच नव्हता. संध्याकाळ झाल्यावर संत महिला आपल्या मंडळींबरोबर जावयास निघाल्या. त्यावेळी त्यांच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला गेला. लहान मुलांना आशीर्वाद देण्याकरता त्यांनी हात वर उचलले. त्यांनी सहज दाखवलेल्या ममतेमुळे मुलांचे चेहरे आनंदाने प्रफुल्लित झाले. आता ते आशीर्वाद देतात. प्रभूवर, तू तुझ्या परमेश्वरावर अंतःकरणपूर्वक तुझ्या संपूर्ण आत्मशक्तीने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण ताकदीने प्रेम करावेस. येशू ख्रिस्ताने उद्देशून सांगितलेले आहे, ही माझी पहिली आज्ञा होय. म्हणजे हे येशू ख्रिस्ताने जे काही बोललेलं आहे की अंतःकरणपूर्वक आत्मशक्तीनं, संपूर्ण मनानं, संपूर्ण ताकदीनं तुम्ही ईश्वरावर प्रेम केल्यावर तोही तसंच प्रेम तुमच्यावर करतो. हलक्या प्रतीचे हलक्या प्रतीची प्रत्येक प्रकारची माया आसक्ती बाजूला सारून आनंद महिमा परमेश्वराच्या ठिकाणी आपले सर्व लक्ष, सर्वे कनिष्ठा लावतात. त्या बाणसदृश संत महिलेने मानवी जीवनातल्या एकमेव समस्येचा
ईश्वर सायुज्यतेची समस्या सोडवण्याचा मार्ग दाखवून दिला आहे. ती समस्या सोडवून दाखविताना त्यांना पंडितांसारखा अर्थाचा अनर्थ किंवा म्हणजे त्यांना फार ज्ञान घेणे किंवा काही गोष्टी खूप काही कष्ट करावे लागले असं काही नाहीये. त्यांनी फक्त त्या जे त्यांचं ध्यान आहे त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यांना बाकीच्या गोष्टींची काही गरज पडली नाहीये. त्यांनी अगदी लहान मुलासारखं त्या देवावर प्रेम केले. त्यांनी पंडितांसारखा अर्थाचा अनर्थ किंवा अर्थाचे श्लेष किंवा अर्थाचे सूक्ष्म छेदन केले नाही. त्यांनी फक्त श्रद्धापूर्ण असे निखालस तर्कशास्त्र वापरले. मनुष्य प्राणी साधे सहज सुलभ तत्व विसरून गेलेला आहे. त्याच्याऐवजी त्यांनी त्या सहज तत्वाला लाखो फाटे फोडलेले आहेत. ईश्वरासंबंधी एकनिष्ठपणे भक्तिभाव न दर्शवता लोकांनी आपली अश्रद्धा नास्तिकता लपवण्याकरता दान धर्माचा सगुण उपासनेचा मूर्तीपूजेचा मार्ग अनुसरलेला आहे. ही परोपकाराची कृत्ये सदाचारावर आधारलेली आहेत हे खरे, कारण एक क्षणभर तरी का होईना ती माणसाचे मन त्याच्या स्वतःच्या कडून दुसरीकडे नेतात. पण आयुष्यात एकमेव असे जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून ती परोपकाराची कृत्ये त्याची सुटका करू शकत नाहीत. माणसाचे एकमेव कर्तव्य म्हणजे येशू ख्रिस्ताने जी पहिली आज्ञा दिली आहे तिचे पालन म्हणजे तीच आज्ञा आहे. श्वासोच्छवास करावयास परमेश्वराने मनुष्याला फुकट हवा दिली आहे. त्या हवेच्या पहिल्या श्वासाबरोबरच ईश्वरावर प्रेम करण्याचे पहिले उच्च कर्तव्य त्याने पार पाडावयास पाहिजे हे ओघानेच येते. म्हणजे जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आपण ते ईश्वराला विसरलं नाही पाहिजे. हे येशू ख्रिस्तानी त्याची पहिली आज्ञा सांगितली. जोपर्यंत श्वास चालू आहे म्हणजे श्वासाला इथं महत्व दिलेलं. रांचीला भेट दिल्यानंतर आणखी एका प्रसंगी काही महिन्यांनी आनंद महिमांच्या भेटीचा सुयोग आला. त्यावेळी त्या सेरामपूरला स्टेशनवर आपल्या शिष्यांच्या मेळाव्यात गाडीची वाट पाहत उभ्या होत्या. पिताजी, मी हिमालयात जायला निघाले आहे. त्या मला सांगू लागल्या, काही दयाशील मंडळींनी देहरादून मध्ये आमच्या करता एक आश्रम बांधला. त्या गाडीत चढल्या. पण मला सारखे असे आश्चर्य वाटे की समाजात असो की गाडीत प्रवास करीत असो, जेवण खाण करीत असो की शांतपणे बसलेले असो, त्यांचे डोळे ईश्वरापासून कधी ढळलेले नाहीत. माझ्या हृदयात मला त्यांचा आवाज अजून ऐकू येतो. अमर्याद गोडव्याचा तो प्रतिध्वनीच आहे. हे पहा, आत्ताच आणि सदैव परमात्मा स्वरूपी विलीन अशी सदैव मी तशीच असते. म्हणजे त्या नेहमी म्हणतात ना, मी पहिली जन्माच्या आधी जशी होते तशीच आत्ताही आहे किंवा नंतरही मी तशीच असणार आहे. म्हणजे त्यांच्या त्या आनंदामध्ये काहीही कमी जास्तपणा झालेला नाहीये. हे प्रकरण संपलं इथं मॅडम. बर, मग काय करायचं आता? 4:30 वाजले. पुढचं प्रकरण घेते मी. हा, चालेल. प्रकरण 46 निराहारी योगिनी. आता हे प्रकरण जरा मोठं आहे. निराहारी योगिनी ज्या राजस्थान मधल्या आहेत आणि त्या निराहारी म्हणजे त्या काहीच खात नाहीत, तरी सुद्धा त्या बरीच वर्ष जिवंत आहेत. मास्टर, आज सकाळी आपल्याला कुठं निघायचे? श्री राईट फोर्ड गाडी चालवित होते. त्यांनी रस्त्यावरून आपली दृष्टी काढून माझ्याकडे बराच वेळ प्रश्नार्थक मुद्रेने लावली. बंगालमधील कोणत्या भागात रोज रोज कुठे कुठे जायचे आहे हे त्यांना कळत नसे. आता त्यांना जास्ती काही जागा माहितीच नाहीयेत मिस्टर राईटला, म्हणून ते प्रत्येक वेळी परमहंस योगानंदाला विचारतात की आज काय करायचंय, आज कुठे जायचं. मी भाविकपणे उत्तर दिले, परमेश्वराच्या कृपेने जगातील 8वे आश्चर्य बघण्याच्या मार्गावर आज आपण आहोत. केवळ वायू भक्षण करून राहणाऱ्या एका संत महिलेला भेटायला आपण जात आहोत.
थेरेसा नॉयमन नंतर सारखे चमत्कारच पाहत आहोत. पण श्री राईट तितक्याच उत्कंठेने असे म्हणून हसले. म्हणजे ते म्हणतात, आता आपण थेरेसा नॉयमनला बघितलं, तिने फक्त एक वेफरचा तुकडा ती रोज सकाळी एक घेत होती आणि तो सुद्धा प्रार्थना करून जर तो पवित्र केलेला नसतो तर ती खात नाही. तिच्याबद्दल जेव्हापासून आपण ऐकलेलं आहे किंवा आपण ते बघून आलोय तेव्हापासून आपण वेगवेगळ्या संतांना भेटत आलोय, वेगवेगळे चमत्कारच ऐकत आलोय. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या गाडीचा वेगही वाढवला. आज हे त्यांच्या प्रवास रोजनिशीला नवीन अधिक चमत्कारी खुसखुशीत खाद्य साधारण प्रवाशाला क्वचितच मिळणार आहे. म्हणजे ते रोज जी डायरी लिहितात त्याच्यामध्ये आणखीन एक नवीन छान अध्याय जोडणार होता, म्हणून त्यांना सुद्धा त्याची उत्कंठ लागली होती. रांची विद्यालय नुकतेच पाठीमागे टाकल्याने आम्ही पुढे निघालो. सूर्योदय होण्यापूर्वीच आम्ही उठलो होतो. माझे चिटणीस व मी याखेरीज आणखी 3 बंगाली मित्र आमच्या तुकडीत होते. सकाळची उत्साहपूर्ण हवा आम्ही घेत होतो. सकाळचे ते मादक पेयच. आमचा ड्रायव्हर गाडी चालवित होता. सकाळचे प्रहरी काही शेतकरी आपल्या बैलगाडीतून जात असताना आम्हाला भेटले. त्यांच्या गाडीला चांगले धष्टपुष्ट बैल जोडलेले होते. हे सगळं तिथलं वर्णन केलंय त्यांनी. आता तिचं नाव इथून दिलेलं आहे. मास्टर, उपोषण करून राहणाऱ्या त्या संत महिलेबद्दल आम्हाला आणखी काही माहिती सांगा. त्यांचे नाव गिरीबाला. माझ्या सोबत्यांना मी माहिती दिली. पुष्कळ वर्षापूर्वी स्थितीलाल नंदी नावाच्या एका विद्वान माणसाकडून मी त्यांच्याविषयी ऐकलेले आहे. गुरुपार रोडवरच्या आमच्या घरी माझा भाऊ जो विष्णू, त्याला शिकवायला ते पुष्कळदा येत आहेत. असं म्हणजे त्यांच्या भावाचे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून या महिलेची माहिती त्यांना कळलेली आहे. स्थिती बाबूंनी मला सांगितले, मी गिरीबालांना चांगले ओळखतो. काही एक विशिष्ट योगिक तंत्र साधनेचा उपयोग करून त्या अन्नग्रहणाशिवाय राहू शकतात. इच्छापूर जवळ, आता इच्छापूर हे ह्याच्यामध्ये आहे, नवाबगंज मध्ये मी त्यांच्या शेजारलाच राहायला होतो. त्यांना अगदी जवळून मी पाहिलेले आहे. त्यांनी कधी अन्नग्रहण केलेले किंवा पाणी प्यायलेले मी पाहिले नाही. असा पुरावा सुद्धा मला कधी मिळाला नाही. त्याविषयी माझी उत्सुकता वाढली. शेवटी मी बरदवानच्या महाराजांना जाऊन भेटलो व त्यांना त्याबाबत पासून चौकशी घेण्यास विनवले. मग ते महाराजांना भेटले की तुम्ही त्यांची चौकशी करा, हे खरंच आहे का. माझी हकीकत ऐकून ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी तिला राजवाड्यात बोलावले. तिने कसोटी देण्याचे कबूल केले व राजवाड्याच्या एका लहानशा दालनात त्या 2 महिने राहिल्या. नंतर परत त्या राजवाड्यात 20 दिवस राहिल्या आणि तिसऱ्या वेळी तर 15 दिवस राहिल्या. महाराजांनी मला स्वतः सांगितले, आम्ही अगदी कसून डोळ्यात तेल घालून परीक्षा केली, त्या काही एक खात नाहीत अशी आमची पूर्ण खात्री झाली आहे. म्हणजे त्या खरोखरच काहीच खात नाहीत. त्या पाणी सुद्धा पित नाहीत. त्या कधीतरी पाणी तरी पित होत्या. 25 वर्ष माझ्या मनात स्थिती बाबूंची ही हकीकत घोळत होती. म्हणजे हे खूप आधी त्यांनी ऐकलं होतं, पण आता कुठं त्या गोष्टी तपासून बघायचा प्रयत्न ते करतात. मी शेवटी म्हणालो, अमेरिकेत असताना कधी कधी मला अशी भीती वाटायची की ह्या योगिनी कालरूपी नदीच्या प्रवाहात वाहून तर गेल्या नसतील ना. म्हणजे त्या जिवंत तरी आहेत का. म्हणजे त्यांची काही खबर नव्हती, त्यांना काही माहिती नव्हतं की त्या आहेत का नाही. मला त्या पुन्हा कधी भेटतील की नाही याची मला नेहमी शंका वाटे. आता ते वयस्कर झाले असतील. आता ते सध्या हयात आहेत की नाहीत व असल्यास कुठे असतात, म्हणजे त्यांना काहीच माहिती नव्हतं. तरी सुद्धा ते तिथं गेलेले आहे. 10:30च्या सुमारास आम्ही तेथे जाऊन पोहोचलो व त्यांचे बंधू लंबोदर दे पुरुलिया जे वकील आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांच्याशी बोलत बसलो.
होय, माझी बहीण हयात आहे. ती कधी कधी माझ्याकडे येथे राहते. पण सध्या ती आमच्या जुन्या घरी बिऊरला आहे. लंबोदर बापूंनी आमच्या फोर्ड गाडीकडे जरा साशंक नजरेने पाहिले. स्वामीजी आतापर्यंत कोणतीही मोटार गाडी बिरव बिऊर सारख्या अगदी आतल्या भागात गेली आहे असे मला वाटत नाही. मला वाटते की तुम्ही सगळी मंडळी आपल्या जुन्या जमान्यातल्या बैलगाडीनेच गेलात तर ठीक होईल. आम्ही सर्व मंडळींनी मग ते तिथून पुढे गेलेले आहेत. आम्हाला हे सांगा की खरोखर त्या कधी काही खात नाहीत ते तिथे गेल्यावर, विचारतायत. मी त्यांच्या डोळ्यांकडे रोखून पाहिले, कारण डोळे म्हणजे मनाचे प्रतिबिंबच आहे. खरी आहे गोष्ट ती. त्यांची दृष्टी मनोभाव स्पष्ट दर्शवणारी व अभिमान सूचक होती. म्हणजे त्यांचे जे भाऊ आहेत ते सांगतायत की खरंच ती काही खात नाही. गेल्या 50 वर्षात मी त्यांना कधी एक घास सुद्धा खाताना पाहिले नाही. जर जर अचानकपणे जगावर प्रलय ओढवला व ते विनाश पावले तरी सुद्धा मला आश्चर्य वाटणार नाही. पण ह्यांनी अन्न ग्रहण केले तर जरूर आश्चर्य वाटेल. म्हणजे ते म्हणतात इतकी ती आता सवय झाली की त्या काही खातच नाहीत. पण आता जर त्यांनी काही खाल्लं तर म्हणजे आम्हाला प्रलय आल्यासारखं एवढं मोठं आश्चर्य होणार आहे. या दोन अलौकिक घटनांच्या असंभवनीय कडू वरून आम्ही आपापसात गालगाल हसू लागलो. त्यानंतर ते तिकडे गेलेले आहेत. अजून त्यांची माहिती दिलेली आहे. गिरीबालांना आपल्या योग साधने करतात तिथे कोणी येऊ शकणार नाही अशा एकांतवासाची कधी जरूर लागली नाही. संबंध आयुष्यभर त्यांच्या भोवती घरातील माणसे व इतर मित्रमंडळी हे नेहमी आहेतच. त्या सगळ्यांना आता त्यांच्या या विलक्षण जीवनक्रमाची सवय झाली. म्हणजे त्या कुठे एकांतात वगैरे राहत नाहीत, सगळ्यांबरोबर त्यांच्या कुटुंबातच राहतात. तरी सुद्धा त्यांना असे लोक भेटायला वगैरे येतात. हा, त्या जास्ती करून कुणाच्यात मिसळत नाहीत तरी सुद्धा. आता ते पुढं तिकडं गेलेले आहेत. त्याच्यानंतर आपण आता त्यांच्यामध्ये बोलणं चाललंय जे श्री राईट वगैरे आहे. गिरीबाला जर खरोखर संत असतील तर त्यांच्याबद्दल अमेरिकेत लिहिण्याचा माझा विचार आहे. अशा स्फूर्ती प्रसिद्धी असलेल्या एका हिंदू योगिनीला जीवनात आणि मरणोत्तरही या बहुतेक म्हणजे ते आंबे खात ते सगळं भाषण करतायत दोघे जण की आपण ह्या पुस्तकामध्ये त्यांच्याबद्दल लिहिलं पाहिजे. आता ते तिथे पोहोचलेले आहेत आणि ते सांगतायत. श्री राईट यांनी त्यांच्या रोजनिशीत काय लिहिलेलं होतं. 5 मे 1936 रोजी खालील प्रमाणे नोंदी केल्या आहेत. आमचा रस्ता ताडामाडांच्या झाडांमधून नागमोडी वळणाने जात होता. गावे पुरातन काळातली, आधुनिक संस्कार त्यांना अजून काही लागले नव्हते. म्हणजे खूप जुन्या काळातले आहेत आणि तिथले जे रस्ते वगैरे आहेत ते डेव्हलप काही झालेले नाहीये. खूप पुरातन असे ते गाव वगैरे होते. सभोवरची वनश्री फार रमणीय होती. खेड्यातून मातीने लिंपलेल्या सारवलेल्या कुडाच्या भिंतीच्या झोपड्यांचे कुंचके मोठे मजेदार दिसत होते. म्हणजे त्यांनी ह्या गोष्टी बघितलेल्या नव्हत्या अमेरिकेत की अशी घरं असतात किंवा कुडाच्या भिंती असतात आणि भिंतीला ते मातीनं लेप दिलेला असतो. ह्या गोष्टी त्यांना मजेशीर वाटतात. झोपडीच्या दारावर कोणत्या तरी देवाचे नाव सुशोभितपणे कोरलेले असते. झोपड्यांमधल्या मोकळ्या जागातून उघडी नागरी मुले खेळत असायची. त्यांच्या गावातून आमची काळ्या रंगाची बैल नसलेली मोठी गाडी रस्ता काढत काढत जायची. तेव्हा ती मुले आम्हाला पाहायला थांबायची किंवा आम्हाला पाहून पळून जायचे. म्हणजे त्यांनी कधी ही गाडीच बघितलेली नव्हती जी फोर व्हीलर आहे ती. आणि ती त्यांची फोर्ड गाडी घेऊन तिथे गेलेले होते. तर ते त्यांना आश्चर्य वाटायचं मुलांना की या गाडीला तर बैल नाहीये. मग एकतर ते कुतूहलाने तिथं थांबायचे किंवा घाबरून पळून जायचे.
स्त्रिया नुसत्या डोकावून पाहायच्या, तर पुरुष रस्त्यावरच्या झाडांखाली उभे राहून सावकाशपणे गप्पा मारत मारत आमच्याकडे बेफिकीरपणे कुतूहलाने पाहायचे. एके ठिकाणी तर सगळे गावातले लोक एका तळ्यात मजेने अंघोळ करीत होते. आम्ही तळ्याच्या पाण्याच्या बाहेर पडून आपले भिजलेले कपडे पिळून वाळत घालत होतो, तर बायका पाणी भरून घेत होत्या. म्हणजे त्यांना ते हे वाटलं, आश्चर्य वाटलंय तिथं सगळं हे होतं. आता गिरीबालांच्या घराच्या तिकडे जात होते. गिरीबालांच्या घराचा रस्ता म्हणजे एका नारळी पोफळींच्या बनातूनच जात होता. अधूनमधून मातीच्या झोपड्या दिसत होत्या, पण आम्ही त्यांच्या घरी जाण्यापूर्वीच आमच्या गाडीचे व आमचे फार हाल झाले. वाटेत एक क्षणभर धोक्याचे वळण घेत असता गाडी एकदम एका बाजूला वरती झाली, पण लगेच खाली झाली. म्हणजे तिथं ते डबके वगैरे आहेत किंवा बांध, हे सगळं पाचकळग्यातून चिखलातून त्यांची गाडी पुढे गेलेली आहे. आणि थोड्या वेळाने आम्ही दोन जुन्या दरडींच्या कडेकडेने सुतासारखा मार्ग आक्रमू लागलो. गावातील बायका आपल्या झोपडीतून दारातून आमच्याकडे डोळे वाचून पाहायला लागल्या. पुरुष आमच्या बरोबर व पाठीमागून येऊ लागले. पोरांचा घोळका जमत जमत आमच्या मागे सारखा वाढतच चालला. त्यांच्या गावातल्या रस्त्यावरून जाणारी आमची ही पहिलीच मोटार गाडी होती. एरवी या ठिकाणी म्हणजे बैलगाडीच तिथं दिसत असते ना, त्यांना हे सगळं मोटार वगैरे खूप नवीन होतं. गावातून मोटार हाकीत हाकीत आम्ही पुढे जाऊ लागलो, तेव्हा त्यांच्या मध्ये एक कुतूहल निर्माण झाले. आम्ही मंडळी आणि त्यात गाडी चालवणारा अमेरिकन मनुष्य. आमची गाडी मधून मधून धुसफुसू करायची आणि त्या गावातल्या ऐन वस्तीतून आम्ही ती चालवित होतो. हे सगळं पूर्ण वाचलं तर खूप छान वाटतं, पण आता तेवढा वेळ नाही आपल्याकडं. आता तिथं त्या दिसत आहेत त्यांना. थोड्याच वेळात दरवाजामध्ये एक ठेंगणीची व्यक्ती येऊन उभी राहिली. गिरीबाला. त्या एक फिके सोनेरी रंगाच्या रेशमी वस्त्र अगदी वैशिष्ट्यपूर्ण भारतीय पद्धतीने नेसल्या होत्या. डोक्यावरील स्वदेशी कापडाच्या वस्त्राच्या पदरातून त्यांनी आपले तोंड विनयाने पण घुसमटत बाहेर काढले, घुटमळत बाहेर काढले. मस्तकाच्या छायेमध्ये त्यांचे डोळे एखाद्या धुमसणाऱ्या विस्तवाप्रमाणे चमकत होते. त्यांच्या कृपाळू व दयाशील मुद्रेने आम्ही आकर्षित केले गेलो. त्यांची मुद्रा अनुभूतीची, सुज्ञतेची असून तिच्यावर पार्थिव किंवा ऐहिक उपभोगांच्या वासनेच्या यत्किंचितही विकार किंवा अंश नव्हता. विनयपूर्वक त्या आमच्या जवळ आल्या व त्यांनी आम्हास आमच्या स्थिर व चल कॅमेऱ्यातून फोटो काढून देण्यास मूक संमती दिली. म्हणजे तिथे त्या बोलत नाहीयेत, असं नुसतं त्यांनी डोकं वगैरे हलवलं. आम्ही त्यांचे फोटो काढून घेतले. फोटो काढून घेताना ढग बरोबर येण्याकरता व सूर्यप्रकाश भरपूर येण्याकरता त्यांना बरीच उद्बस करावी लागली. आता त्यांचं वर्ष 50, आम्ही 50 वर्षावर अन्न किंवा पाणी न घेणाऱ्या अशा दुनियेतील विख्यात व एकमेव स्त्रीचे पुढील पिढी करता उपयोगी पडावे म्हणून बरेचसे फोटो काढले. गिरीबाला जेव्हा आमच्या पुढे आल्या तेव्हा त्यांच्या मुद्रेवर मातृवात्सल्याची भावना अगदी उठून दिसत होती. सर्वांगावर परिधान केलेले सैलचे वस्त्र होते. त्या वस्त्रातून त्यांची तोंड, हात व लहानसे पाय फक्त दिसत होते. त्यांची नजर खाली लागलेली होते. त्यांच्या चेहऱ्यावर अपूर्व शांती व निरागस आविर्भाव विलसत होता. त्यांचे ओठ लहान मुलासारखे किंचितसे थरथरत होते. त्यांचे नाक स्त्रीला शोभण्यासारखे, डोळे अरुंद पण तेजस्वी आणि मुद्रेवर उत्साहपूर्ण असे स्मित विराजत होते. आता त्या काय काय बोलतात तिथं त्याच्याबद्दल दिलेलं. माताजी, मी बंगालीत त्यांच्याशी बोलू लागलो.
गेली 25 वर्षे ही यात्रा करण्याची मी उत्कंठेने वाट पाहत होतो. आपल्या पवित्रशा जीवनाची हकीकत मला स्थितीला नंदी नंदी बाबूंकडून कळाली. त्यांनी संमतीदर्शक मान हलवली. होय, नवाबगंजमध्ये अं, त्यांचा आमचा चांगला शेजार आहे, म्हणजे ते आमच्या शेजारी राहतात असं त्यांनी पण कबूल केलं. इतकी वर्ष झाली मी साता समुद्रावरून पलीकडे गेलो, पण आपली भेट घेण्याची माझी इच्छा मी कधीच विसरलो नाही. कोणाच्या ध्यानातही येणार नाही असे जे आपण पवित्र नाट्यपूर्ण जीवन कंठीत आहात ते जगापुढे प्रकर्षाने आले पाहिजे. कारण जगाला आपल्या अंतर्यामीच्या दिव्य अन्नाचा विसर पडलेला आहे. अंतर्यामीच्या जगाला आपल्या अंतर्यामीच्या दिव्य अन्नाचा विसर. दिव्य अन्न म्हणजे जी आपण ऊर्जा घेतो, ज्या ऊर्जेवर आपण जगतो, ते इथं दिलेलं आहे. आता त्यांच्या पण लक्षात, आता त्या संत महिलाच आहेत, त्यांनी जे काही व्रत घेतलेलं आहे त्याच्याबद्दल त्या त्यांना पण लक्षात येते की ह्यांना, म्हणजे जे परमहंस योगानंद आहेत त्यांना सुद्धा साधनेने या सगळ्या गोष्टी माहित आहेत. म्हणून त्या बोलल्या की बाबांना चांगले माहित आहे, असं त्या बोलल्या. त्यांना माझ्या बोलण्याचा राग आला नाही याचाच मला आनंद झाला. प्रसिद्धीबाबत योगी व योगिनी यांची काय प्रतिक्रिया होईल याबद्दल कोणास कधी सांगता येणार नाही. अशा तऱ्हेच्या प्रसिद्धीपासून साधारणपणे ते दूर राहतात, कारण गहन अशा आत्मशोधनामध्ये शांतपणे बसून राहणे हेच त्यांना अधिक आवडते. जगातील इतर साधकांच्या कल्याणाकरिता आपल्या आयुष्याबद्दलची माहिती उघडपणे देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांना त्यांच्या अंतर्यामातूनच अशी अनुज्ञा मिळते. माताजी, मी पुढे बोलू लागलो. अनेक प्रश्न विचारून मी आपल्याला सतावित आहे त्याबद्दल क्षमा असावी. तेव्हा ज्या प्रश्नांची उत्तरे द्यावयास आपल्याला आनंद वाटेल तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे आपण द्यावी. मग ते प्रश्न विचारायला चालू करतात. माझ्यासारख्या सामान्य माणसाला जेवढी समाधानपूर्वक उत्तरे देता येतील तेवढी उत्तरे मी देईन, आनंदाने देईन, त्या म्हणतात. मग त्यांना आपण खरोखरीच महात्मा आहेत, साध्या असं नाहीयेत असं ते बोलतायत. मी सर्वांची एक नम्र चाकर आहे. त्या जरा विलक्षण अर्थाने बोलल्या. मला स्वतःला काय आवडते म्हणाल तर स्वयंपाक करून लोकांना जेवू घालणे फार आवडते. आता ते त्यांना त्यांना काय काय आवडतं वगैरे प्रश्न विचारतात. मी स्वतः कधीही अन्न ग्रहण करीत नाही. अशा महात्म्याच्या दृष्टीने हा मोठा विलक्षणच वेळ घालवण्याचा व्यवसाय आहे. म्हणजे ते म्हणतात स्वतः तर खायचं नाहीये, पण इतरांना वेगवेगळे पदार्थ करून घालायचे किंवा ही अशी कुठली हॉबी आहे म्हणजे की जे विलक्षण आहे. म्हणतात की कसं हे संयम कसा बाळगू शकतात की आपण हे खायचं नाही, बनवायचं पण खायचं नाही. खरे आहे ते. एवढे बोलून काही वेळ त्या स्तब्ध राहिल्या. त्या जे पुढे बोलल्या त्यावरून मला समजून आले की त्यांच्या मनातल्या मनात काही निश्चित चालला होता. माझ्या वयाच्या 12 वर्षे 4 महिन्यांच्या वयापासून आजच्या माझ्या 68व्या वयापर्यंत 56 वर्षांच्या कालावधीत मी कधीही अन्न घेतले नाही की पाणी प्यायले नाही. आपल्याला खाण्याचा कधी मोह होत नाही. मला जर खाण्याची उत्कट इच्छा झाली तर अर्थातच मला खावे लागेल. हे सूत्रमय सत्य त्यांनी साध्या पण भारदस्त शब्दात सांगितले. आता हे सत्य त्या जगातील मानव प्राण्यांना 3 वेळा दिवसातून भरपूर जेवणाऱ्या अशांना पुरेपूर माहित आहे. आवाज येतोय दुसरा बाहेरचा मॅडम? बोला. आवाज येतोय दुसरा बाहेरचा? येतोय की आवाज. हा, एक मिनिट. आवाज व्यवस्थित येतोय. नाही नाही, बाहेर म्युझिक वाजतंय ना म्हणून म्हटलं. नाही नाही नाही, मला तर नाही येते. एक मिनिट.
खिडकी बंद करते.